श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपले मनापासून स्वागत. गुरुजी सांगतात, अवकाशाच्या अतंग पोकळीत सध्या अशी काही भीषण खगोलीय उलथापालथ सुरू आहे ज्याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होणार आहे. गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी ब्रह्मांड एका अशा वळणावर येऊन ठेपले आहे जिथे नियतीचा मोठा ग्रहाचा भूकंप घडणार आहे. या धक्क्याने तुमच्या नशिबाचा जुना तक्ता पूर्णपणे कोलमडून पडणार आहे आणि एक नवा दैवी इतिहास लिहिण्यास सुरुवात होणार आहे. हा काळ सामान्य नाही, तर हा काळ आहे तुमच्या कर्माचा आणि नशिबाच्या महासंग्रामाचा. मेष राशीच्या जातकांनो सावध व्हा. तुमच्या राशीच्या पहिल्या स्थानी मंगळाचे भ्रमण आणि नक्षत्राची विशेष स्थिती हे दर्शवत आहे की येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. हा भूकंप जमिनीला नाही, तर तुमच्या आयुष्याला हादरवून सोडणार असेल. जे लोक तुम्हाला दबलेले हरलेले पाहत होते ते उद्या तुमच्याकडे आश्चर्याने पाहतील. ग्रहाची ही चाल तुमच्या आयुष्यात अकल्पनीय बदल घडवून आणणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा एका रात्रीत पालटून जाणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा ग्रहाचा महाभूकंप तुमच्यासाठी एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थानाचा स्वामी ज्या नक्षत्रात प्रवेश करत आहे तो नशिबाचे बंद दरवाजे तोडून टाकणार आहे. हा बदल जितका जितका मोठा आहे तितकाच तो भीतीदायक आणि रहस्यमय आहे. हा बदल पचवण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वामीच्या आशीर्वादाची आणि संयमाची अत्यंत गरज आहे. नशिबाच्या या अद्भुत खेळात नेमके काय घडणार आहे आणि ते कसे ओळखायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत संपूर्ण एकाग्रतेने पाहणे अनिवार्य आहे. मेष राशीच्या जातकांनो, सध्या अवकाशात नक्षत्राची जी हालचाल सुरू आहे ती सामान्य मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रहाच्या या भीषण ग्रहीय भूकंपामुळे तुमच्या नशिबाचा जुना तक्ता पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. मेष राशीच्या प्रथम स्थानी मंगळाचे भ्रमण आणि अश्विनी नक्षत्रात निर्माण होणारी ग्रहाची ही युती एक अशी ऊर्जा सक्रिय करत आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टींना मुळापासून नष्ट करून टाकणार आहे. हा काळ म्हणजे केवळ बदल नाही, तर एक दैवी क्रांती आहे जी तुमच्या जीवनाला एका नवीन आणि अकल्पनीय वळणावर नेऊन ठेवणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की हा बदल अचानक येणाऱ्या एखाद्या महापुरासारखा असेल जो जुन्या चुका आणि अडथळ्यांना वाहून नेईल. ज्या नक्षत्रात हे ग्रह स्थित आहे ते तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत शक्तिशाली मानले जातात, परंतु त्यांचा प्रभाव पडताना तुमच्या मानसिकतेत गोंधळ निर्माण होऊ शकतो. हा ग्रहीय भूकंप तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग तर मोकळा करेलच, पण त्याआधी तुम्हाला काही कठीण परीक्षांना सामोरे जावे लागेल. या काळात होणारी घटना ही तुमच्या नशिबाची दिशा बदलणारी असेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात अशा गोष्टी घडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मेष राशीच्या जातकांनो, हा गुढीपाडव्याचा काळ तुमच्या जीवनाचे नशीब बदलणारा सर्वात महत्त्वाचा काळ ठरणार आहे, जिथे तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार आहे. ग्रहाच्या या विचित्र मांडणीत एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे जो गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी उलगडणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील या मोठ्या बदलाचे रहस्य समजून घ्यायचे असेल आणि तुमच्या नशिबाचा नवा तक्ता कसा पलटणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय काळजीपूर्वक आणि एकाग्रतेने पाहणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही महत्त्वाच्या माहितीला मुकण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता जो बदल तुमच्या नशिबात घडून येणार आहे तो साध्या नजरेने पाहणे शक्य नाही. गुढीपाडव्याच्या आधी तुमच्या कुंडलीत नशिबाचा जो तक्ता पालटणार आहे तो एक असा कोडिंग बदल
बदल आहे जो थेट तुमच्या भाग्याचा बंद दरवाजांना धडक देणार आहे. ग्रहाची ही विशेष स्थिती तुमच्या दशम आणि पंचम भावात एक अत्यंत दुर्मिळ योग निर्माण करत आहे. हा तो काळ आहे जिथे तुमचे भूतकाळातील कष्ट अचानक सोन्यात रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे बदल इतके वेगवान आणि धक्कादायक असतील की तुम्हाला क्षणभर आपण स्वप्न पाहत आहोत की सत्य याचाही संभ्रम निर्माण होईल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की नशिबाच्या या तक्त्यात जे बदल आता होणार आहेत ते तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकतील. तुमच्या राशीच्या अधिपतीचा या काळात जो नक्षत्र प्रवास सुरू आहे तो तुमच्या सर्व नकारात्मक लहरींना खेचून घेणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक असे काही घडेल ज्याचा उल्लेख तुम्ही काही दिवसापूर्वी फक्त आपल्या मनात केला होता. ही घटना म्हणजे एखादा चमत्कारच असेल जो तुमच्या गरिबीच्या रेषा पुसून टाकून समृद्धीची नवीन रेषा कोरून देईल. हा बदल तुमच्या मानसिकतेत एक थरारक भीती आणि उत्कंठा एकाच वेळी निर्माण करेल. कारण यश कधीही अपेक्षेच्या मार्गाने येत नाही, ते अशाच अनपेक्षित वळणावरून येते. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या नशिबाच्या या नवीन तक्त्यात आता तुमच्या प्रगतीचे आणि सत्तेचे योग लिहून तयार आहेत. हा ग्रहाचा महाभूकंप तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुमची सत्ता आणि संपत्ती दोन्ही एकाच वेळी वाढीस लागतील. मात्र गुरुजींनी एक इशारा दिला आहे की हा बदल पचवणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. तुम्ही या नवीन नशिबाच्या प्रवाहात टिकून राहण्यास सक्षम आहात का? आणि हा बदल तुम्हाला नक्की कोणत्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओचा पुढील घटना पाहणे तुम्हाला भाग पाडणारे ठरेल. कारण यापुढे जे काही उलगडणार आहे ते थेट तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही ज्या ग्रहाच्या महासंहाराबद्दल ऐकले त्याचा मुख्य परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यातील अदृश्य अडथळ्यांचा विनाश. गुरुजी सांगतात, तुमच्या कुंडलीत 6व्या स्थानावर होणारा ग्रहाचा हा विशिष्ट संयोग तुमच्या शत्रूंना केवळ शांतच करणार नाही तर त्यांचे अस्तित्वच तुमच्या आयुष्यातून पुसून टाकेल. हे लोक जे तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते ते या गुढीपाडव्याच्या पूर्वीच आपोआप पराभूत होतील. नशिबाचा असा तक्ता पालटणारा भाग आहे जिथे तुम्हाला कष्टाविना तुमच्या हक्काचे विजय मिळत असल्याचे दिसून येईल. मेष राशीच्या जातकांनो, धनलाभाचे संकेत इतके तीव्र आहेत की ते केवळ तुमच्या बँक खात्यातच नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणतील. अनेक वर्षापासून अडकलेले तुमचे धन, जमिनीचे वाद किंवा सरकारी कामामधील अडथळे या गुढीपाडव्याच्या आधीच अचानक सुटणार आहेत. हा निव्वळ योगायोग नसून तुमच्या भाग्यातील धनयोग सक्रिय होत आहे. काही जणांना वारसा हक्काने लाभ किंवा अनपेक्षित बक्षीस मिळण्याचे योग आहे जे तुमच्या भविष्यातील सर्व आर्थिक चिंता एका क्षणात मिटवून टाकतील. मेष राशीच्या जातकांनो, नशिबाची ही अशी खेळी जी आहे जी तुम्हाला सत्तेच्या शिखरावर नेऊन ठेवेल. परंतु हे सर्व घडून येताना काही गुपिते उघड होणार आहेत. ही गुप्त माहिती तुमची प्रगती तर करेलच पण त्यासोबत तुमच्या जवळच्या लोकांचा खरा चेहराही समोर आणेल. हा एक मोठा धक्का असेल जो तुम्हाला भविष्यातील लोकांपासून सावध राहायला शिकवेल. या नशिबाच्या पालटणाऱ्या धक्क्यामागील सर्वात मोठे गुप्तधन आणि ती घटना कोणती आहे हे आपण आता पाहूयात. मेष राशीच्या जातकांना, ग्रहाच्या या महाभूकंपामुळे तुमच्या कुटुंबातील एका अशा रहस्याचा उलगडा होणार आहे जे अनेक वर्षापासून बंद कपाटात कुलूपबंद होते. गुरुजी सांगतात, गुढीपाडव्याच्या काही दिवस आधी घरामध्ये किंवा जवळच्या नात्यात एखादी अशी घटना घडेल जी तुम्हाला अस्वस्थ करेल पण तीच घटना तुमच्या कुटुंबातील एकजूट पुन्हा प्रस्थापित करेल. हा केवळ कौटुंबिक बदल नसून तुमच्या रक्ताच्या नात्यातील ग्रहीय संवादाचा एक मोठा भाग आहे जो आता पूर्णत्वास येत आहे. मेष राशीच्या जातकांनो, नात्यामधील
मनातील दुरावा आता संपण्याची वेळ आली आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला सत्याचा स्वीकार करावा लागेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मनात काय दडले आहे, हे तुम्हाला या काळात स्पष्टपणे कळू लागेल. एखादी जुनी चूक किंवा गैरसमज जो तुमच्या प्रगतीत अडथळा होता, तो आता उघड होणार आहे. हा बदल सुरुवातीला थोडा कटू वाटतो शकतो, परंतु तोच बदल तुमच्या नात्यांना एक नवी दिशा देणारा असेल, ज्यामुळे तुमची मानसिक शांतता द्विगुणित होईल. मेष राशीच्या जातकांनो, कौटुंबिक जीवनात होणारा हा उलथापालथ पूर्णपणे तुमच्या फायद्याची असणार आहे. नशिबाच्या या नवीन तक्त्यात आता तुमच्या कुटुंबाचे भविष्य अधिक सुरक्षित आणि सुदृढ होणार आहे. पण हा बदल कोणामुळे आणि कसा घडणार आहे, त्यामागील खरी व्यक्ती कोण आहे, हे रहस्य गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच उलगडणार आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर या सस्पेन्सच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे तुम्हाला अनिवार्य आहे, कारण हा बदल तुमच्या घराच्या आणि नशिबाच्या भिंतींना पुन्हा नव्याने रचणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या ग्रहाच्या महायुद्धाचा आणि नशिबाचा तक्ता पालटणाऱ्या प्रवासाचा अंतिम टप्पा आयुष्यातील बदलाची सांगता नाही, तर तुमच्या सर्व कष्टावर आणि दुःखावर रामबाण उपाय ठरवणारा आहे. हा ग्रहाचा महाभूकंप तुमच्यासाठी केवळ एक संकट नसून जुन्या संसारातील सर्व दुःख आणि अडचणी कायमच्या नष्ट करण्याची एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला नशिबाच्या या नवीन तक्त्यावर सुखाची आणि समृद्धीची अक्षरे कोरून हवी असतील, तर शेवटपर्यंत एकाग्रतेने हे जाणून घ्या. मेष राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्येच्या रात्री तुम्हाला एक अत्यंत शक्तिशाली महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या जीवनातील सर्व कष्ट आणि दुःखाचे मूळ उपटून टाकेल. रात्री उशिरा एक मातीचे नवीन भांडे घ्या आणि त्यात थोडे मीठ, 7 सुकी काळी मिरी आणि थोडे राईचे दाणे टाका. हे मिश्रण तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत घेऊन फिरा आणि मनातल्या सर्व समस्या, गरिबी आणि संकटाची आठवण करा. जणू काही तुम्ही या वस्तूमध्ये तुमचे सर्व दुःख साठवत आहात. त्यानंतर हे भांडे रात्रीच घराच्या बाहेर ईशान्य दिशेला असलेल्या एखाद्या निर्जन स्थळी किंवा रिकाम्या जमिनीत नेऊन शांतपणे गाडून टाका. हे करत असताना मागे वळून पाहू नका, कारण त्या मातीसोबतच तुमची सर्व जुनी दुःख आणि अडथळे गाडले जाणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, हा उपाय तुमच्या आयुष्यात अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल की गुढीपाडव्याच्या सकाळी जेव्हा तुम्ही जागृत व्हाल, तेव्हा तुम्हाला एक विलक्षण शांतता आणि चैतन्य जाणवेल. हा केवळ एक विधी नाही, तर तुमच्या नशिबाचा तक्ता पालटण्याची ही एक दैवी गुरुकिल्ली आहे, जी तुमच्या पुढील वर्षभराच्या प्रगतीचा पाया रचेल. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे नशिबाच्या या बदललेल्या तक्त्याला स्वीकारण्याची आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकण्याची. ग्रहयोगाच्या या महाभूकंपाने जरी तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवून आणली असली, तरी या संघर्षातूनच तुमच्या सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे, हे विसरू नका. गुढीपाडव्याच्या या नवीन वर्षात जुन्या कष्टांना निरोप देऊन समृद्धीच्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही आता सज्ज झाला आहात. हे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे, हे ते तुमच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी आहे. याचा पूर्ण वापर करा आणि यशाच्या शिखराकडे कूच करा. अशाच प्रकारे नक्षत्राच्या हालचाली, ग्रहयोग आणि तुमच्या नशिबाचे गूढ उकलण्यासाठी आमचे हे चॅनल नेहमीच तुमच्या पाठीशी उभे आहे. भविष्य काळात कोणते ग्रह तुम्हाला त्रास देऊ शकतात किंवा कोणते योग तुम्हाला अचानक श्रीमंत करू शकतात, याची अचूक आणि वेळोवेळी मिळणारी माहिती तुम्हाला हवी असेल, तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची भविष्यवाणी तुमच्यापासून सुटणार नाही आणि तुम्ही नेहमीच संकटाच्या 2 पावले पुढे राहाल. मेष राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्यातील माहितीमुळे तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली असेल, तर नक्कीच याला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या प्रियजनांना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्ञानाचा हा दिवा इतरांच्याही आयुष्यात उजळू द्या, कारण कठीण काळात प्रत्येकाला एक आधाराची गरज असते. आता स्वामीच्या स्मरणात राहा, निर्भय राहा आणि येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना करा. तुमची साथ अशीच राहू द्या, कारण पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटणार आहोत नशिबाचे आणखी एक मोठे रहस्य उलगडण्यासाठी. शुभम भवतु.